पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आहे हरी आणि मी चाललो होतो मीराबाईंदरमधलं एक टुरिस्ट प्लेस आहे, हिडन जेम म्हणता येईल। कोणाला जास्त माहिती नाही, मला पण माहिती नाही, मी एका मित्राकडून माहिती घेतली आहे, तिकडे चाललो आहे। बघूया तिकडे आपल्याला काय माहिती मिळते का। तर मी निघालेलो आणि तेवढ्यात मला शुभमचा कॉल आला। त्याचा आजचा जो ऑफिसचा टाईम होता तो संपला आहे, त्याचा भाईंदरमध्येच होता काम, तर तो पण बोलला मी पण येतो। तर आता आम्ही दोघं निघालो आहे आणि ते स्पॉट आहे, मी ते पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो। आधी आपण जाऊया गोराई उत्तन फाट्यापर्यंत, त्यानंतर आपण तिथे पुढे थांबून बोलूया। तर चला निघू आधी आणि मग भेटू पुढे। मला दिसत असेल उत्तन नाका, इकडे लेफ्ट मारला की गोराई आणि इकडे राईटला उत्तन। तर आपल्याला आता जायचं आहे गोराई रोडला। गोराई रोडला गेल्यावर पुढे आपण आता तिथे टर्न घेणार आहोत, तिथे थांबून तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो, इथपर्यंत तुम्हाला यायचं आहे। मित्रांनो मी आता गोराईवरून या साईडने आलो आहे, इकडे गोराई आहे आणि आम्ही आत्ता जे चाललो आहे ते इकडे आहे, मला दिसेल बोर्ड। आम्ही या साईडला आता चाललो आहे, इकडे वरती ते देऊळ आणि स्टॅच्यू आहे असं माझ्या मित्राने सांगितलेलं। आम्ही आता जाऊन बघतोय, बाजूचं सराउंडिंग बघू। तर चला निघूया। पण लक्षात ठेवा गोराई रोडला जाताना जसं तुम्ही ज्युडिशियल अकॅडमी सोडाल त्यानंतर लगेचच इथे वसंत स्मृती म्हणून बोर्ड दिसेल, तिथूनच आतमध्ये लेफ्ट घ्यायचं आहे। मित्रांनो आम्ही आत्ता आलो आहे शंकराच्या मंदिरामध्ये, दर्शन केलं आहे। आता आम्ही चाललो आहे आपल्या शिवशंकराच्या मूर्तीचं दर्शन करायला। तुम्हाला सांगतो आहे लोकेशन कुठे आहे ते तुम्हाला दिसेल। आपण कुठे आलो ते मीराबाईंदरमध्ये असलेला शिव स्टॅच्यू, आणि हा स्टॅच्यू आहे इथे किसन गोपाल हे इथे वृद्धाश्रम आहे, त्या वृद्धाश्रमाच्या आतमध्ये आहे। तर आपण बाकीचा एरिया कॅप्चर नाही करणार आहोत, कारण बाकीचा एरिया आहे तो वृद्धाश्रमाचा आहे। आपण ह्या फक्त स्टॅच्यूचा करणार आहोत। आणि मंदिर आपण जे बालेश्वर शंकराचं मंदिर होतं तिथे दर्शन केलेलं आहे, पिंडीचं दर्शन केलं आहे। आता आपण इथे जाऊया, थोडासा व्हिडिओ शूट फोटोशूट करू आणि मग पुन्हा आपण बाहेर जाऊन आजूबाजूचं सराउंडिंग दाखवतो, आश्रमातला नाही दाखवणार। तर चला बघूया आपण। मित्रांनो तुम्हाला पाहता येईल सुंदर अशी शंभू महादेवाची मूर्ती ती तुम्हाला दिसेल, आणि इथे नंदी आणि हे मागे आहे ते शंकराचं मंदिर, शिवशंकराचं मंदिर। खूप सुंदर असा परिसर आहे, पण आज पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे ऊन नाही आहे, असं वाटेल संध्याकाळ झाले, पण संध्याकाळ नाही झाले, 4:30 वाजलेत। मित्रांनो खूप शांत आणि प्रसन्न वाटतं इथे। तुम्हाला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येईल की नाही माहिती नाही, पण आम्हाला स्पष्ट ऐकायला येतं आहे। आणि ही शिवशंकराची मूर्ती ना, त्यांच्या मागे पण महाराजांची मूर्ती आहे, मला माहिती नाही आहे। तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून कळवा। आणि आम्ही आता थोडा वेळ इथे बसतो, फोटो वगैरे काढतो आणि मग आपण पुन्हा आश्रमाच्या बाहेर जाऊ आणि मग पुन्हा आपण आपलं बाहेरचं सराउंडिंग बघू आणि
मित्रांनो, जसं सांगितलं तुम्हाला, मी आत्ता आश्रमातून बाहेर आलो आहे आणि तुम्हाला हा रस्ता दिसेल केवढा सुंदर बनवला आहे. हा रस्ता पूर्ण असा सिमेंटचा रस्ता इथून पुढे कमी 1.5-2 किलोमीटरच्या पुढपर्यंत आहे. तो सुंदर रस्ता आहे. पुढे एकच गाव आहे आणि हे इथे तुम्हाला दिसत असेल मंदिर, दाखवतो तुम्हाला. हे जे मंदिर आहे तिथेच आपण गेलो होतो आश्रमाच्या इथे, आणि इथेच बाजूला भोलेशंकराची मूर्ती आहे आणि तुम्हाला क्लायमेट दिसत असेल किती सुंदर आहे. तर आता इथे ढगाळ वातावरण असल्यामुळे सनसेट दिसत नाही आहे, म्हणजे आता 5 वाजले, सूर्य मावळतीला आला आहे. तर आपण आता थोडा वेळ तर घालूया, मस्त वाटतंय, जरा वेळ घालू आणि मग निघू. आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही चाललो आहे एक टुरिस्ट प्लेस बघायला. ॲक्च्युली ही खूप दिवसापासून आम्ही रील बघतो आहे, खूप जणांचे व्हिडिओ बघतो आहे. मला हे मीरा भाईंदरमध्ये कुठे आम्हाला माहिती नव्हतं, मित्राला विचारलं तर आता कळलं. इथे आलो, बघितलं, खूप मस्त आहे प्लेस. पावसामध्ये पण सुंदर असेल, शांत वातावरण आहे, प्लस तुम्हाला पण आवडलं असेल, तुम्ही पण दर्शन घेतलं असेल. इथे कसं यायचं, जर इथे तुम्हाला यायचं असेल तर भाईंदर स्टेशनवरून तुम्ही गोराई किंवा गोराईला जाणारी बस किंवा एसलवाडला जाणारी बस पकडून तुम्ही मॅक्सवेल म्हणून स्टॉप आहे तिथे उतरू शकता. तिथून वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता. बाय रोड यावं लागतं. तुमच्याकडे बाईक असेल तर बाईकनेही येऊ शकता, रिक्षा, ऑटो, पर्सनल कार वगैरे असेल तरी घेऊन तुम्ही येऊ शकता. सुंदर प्लेस आहे आणि ह्या प्लेसला व्हिजिट केल्यानंतर जास्त वेळ नाही, 15-20 मिनटं वेळ घाल्यानंतर पण तुम्हाला तिथून निघून बाहेरचा असा परिसर जवळपास बघता येईल आणि तिथून तुम्ही गोराई, मनोरी, वेलंकणीला जाऊन फिरू शकता. तर वन डे पिकनिकमध्ये हा ॲड करू शकता तुम्ही. तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आणि भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.